ठेकेदाराला ठेकेदाराचा रक्कम अदा न केल्यामुळं त्यांना ही कामं सोडून जावं लागलं आहे। कारण सन्माननीय पंतप्रधान देशाचे नरेंद्रजी मोदी साहेब म्हणतात, हर घर में नल उस नल में जल और जल भी नहीं और नल भी नहीं, अशी अवस्था 27 गावाच्या नागरिकांची होऊ घातलेली आहे। तर दर्शक मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे। कालच्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महासभेमध्ये पाण्याचा प्रश्न मांडण्यासाठी मोठी खडाजंगी निर्माण झाली होती। प्रभाग क्रमांक 30 से सन्माननीय नगरसेवक अर्जुन बाबू पाटील आणि रवीना अंबरमाळी यांनी पाण्याच्या प्रश्नासाठी मोठी गगनभेदी केली होती आणि त्याच अनुषंगाने आपण पाण्याची अमृत पेयजल योजना 27 गावाच्या नागरिकांसाठी स्थापन केली होती। योजना स्थानिक खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथराव शिंदे यांच्या अनुषंगाने ती राबवली गेली होती। परंतु टार्गेट हे 2025 पर्यंत स्थानिक 27 गावातल्या सर्व नागरिकांना मुबलक पाणी स्वच्छ पाण्यासाठी नियोजन करण्यात आलं होतं। परंतु ते नियोजन आता अनियोजित झाल्याचं दिसून येत आहे। कारण आपण आता प्रभाग क्रमांक 31 मधील घेसर या ठिकाणी आहोत आणि वडवली ते निलजे ह्या रस्त्यावरती मोठी अमृत पेयजल योजनेची पाण्याच्या टाकीचं काम प्रगतीपथावर असताना ते धूळ खात पडल्याचं दिसून येतंय। बघू शकता या ठिकाणी अमृत पेयजल योजनेचं काम प्रगतीपथावर होतं आणि त्या ठिकाणी मगाशी म्हटल्याप्रमाणे 7 वर्ष प्रशासकांनी मजा मारली आणि मजा मारून स्थानिक 27 गावाच्या लोकांना सजा दिली। हो, ही सजा दिली कारण प्रगतीपथावर असलेलं काम, जे पाण्याच्या टाकीचं प्रगतीपथावर असलेलं काम, हे काम धूळ खात पडलेलं आहे। कारण ठेकेदाराला ठेकेदाराची रक्कम अदा न केल्यामुळं हे काम धूळ खात पडल्याचं दिसून येत आहे। तुम्ही बघताय या ठिकाणी घेसरच्या हद्दीमध्ये हे पाण्याची पाणटाकीची आहे, जी एकूण 17 गावाचे काम 60% पूर्ण झालं असं हे प्रशासन दाखवतं। परंतु 60% प्रशासनानं हे जे काम पूर्ण केलं असतं तर अद्यापर्यंत स्थानिक 27 गावाच्या नागरिकांना पाणी हे मुबलक मांडण्याची गरज सुद्धा पडली नसती। परंतु हे जे शासन आहे, हे प्रशासक होतं त्यावेळी प्रशासकाने अनेक वेळा स्थानिकांचं जे काय पाण्यासाठी हंडा मोर्चा होता, हंडा मोर्चा असेल, कळशी मोर्चा असेल किंवा पाण्यासाठी जी गगनभेदी गर्जना केली होती, त्या गगनभेदी गर्जनेचं 1ही रुपयाचा फायदा 27 गावाच्या नागरिकांना झाला नव्हता। परंतु अमृत पेयजल योजना जे 357 कोटीची योजना ही राबवली गेलेली आहे आणि हे प्रथम जे काय पाण्याटाकी बघू शकता, उंच जी पाण्याटाकी आहे पूर्ण ही वरती नेलेली आहे, परंतु हे काम पूर्णतः अपूर्णच आहे। म्हणजे धरण उशाला आणि कोरड कशाला। कारण स्थानिक भूमिपुत्राच्या जागा जमिनी ह्या एमआयडीसी मध्ये गेल्या, काही जागा जमिनी ह्या प्रशासनाच्या घशात गेल्या, परंतु स्थानिकांना या धरण यांच्या जागेमध्ये, परंतु स्थानिक लोकांना, स्थानिक जे काय ग्रामस्थ आहेत त्यांना या पाण्याचा एकही थेंब ह्या अमृत पेयजल योजनेतून मिळाला नाही। कारण यांनी टार्गेट दिलं होतं, कारण तुम्ही बघू शकता टार्गेट दिलं होतं 2025चं, पण आता 2026चा एप्रिल महिना, उन्हाचा तापा 44 डिग्री सेल्सिअस असेल तरीही या ठिकाणी आपण ह्या जे काही ग्राइंडर मशीन आहे, ही मशीन इथं धुळकात पडली आहे, जीर्ण झालेली आहे। ठेकेदाराला ठेकेदाराचा रक्कम अदा न केल्यामुळं त्यांना ही कामं सोडून जावं लागलं आहे। कारण ह्या प्रशासनाच्या आडमुठी धोरणामुळं प्रशासन हे प्रशासक नाही, हे गेंड्याचं कातरी परिधान केलेलं सरकार आहे। या सरकारला जाग कधी येणार? कारण लोकांना पाणी म्हणजे एकीकडे सन्माननीय पंतप्रधान देशाचे नरेंद्रजी मोदी साहेब म्हणतात, हर घर में नल उस नल में जल और जल भी नहीं और नल भी नहीं, अशी अवस्था 27 गावाच्या नागरिकांची होऊ घातलेली आहे। या ठिकाणी स्थानिक खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथराव शिंदे यांनी पाठपुरावा करून ही 357 कोटीचे काम या अमृत योजनेच्या माध्यमातून आणलेली आहेत। परंतु एकीकडे केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल आणि स्थानिक सर्व संस्था हे गेट टुगेदर संयुक्त उपक्रम आहे, ज्या माध्यमातून या 27 गावाच्या नागरिकांचा पाण्याचा प्रश्न हा सोडला जाणार होता। परंतु पाण्याचा प्रश्न न सोडवल्या गेल्यामुळं स्थानिकांची ताण ही भागलेली नाही आणि स्थानिक जे काही लोकप्रतिनिधी आहेत यांचे आश्वासन, यांनी खूप मोठे आश्वासन दिले,
निवडणुका आल्या, लोकसभा आल्या, विधानसभा आल्या, नगरसेवक झाले, परंतु सत्ता यांची सुद्धा असताना स्थानिक सत्ताधाऱ्यांना, स्थानिक नगरसेवकांना बोललं जातं की तुम्हाला जेवढं विषय दिलेत तेवढे विषय बोला, इतर विषयावरती तुम्ही विषय वाढवू नका. परंतु स्थानिक लोकप्रतिनिधी हा कोण्या पक्षाचा नसतो, हा लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर सर्व पक्षाचा असतो. परंतु स्थानिक नगरसेवकाला जर असे टार्गेट दिले असतील तर पूर्ण महासभेमध्ये, महासत्तेमध्ये, महापालिकेमध्ये मग ह्या लोकांनी, नगरसेवक लोकांनी कोणते प्रश्न विचारायचे? आणि स्थानिक जे काही खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथराव शिंदे असतील, स्थानिक आमदार राजेशजी गोवर्धन मोरे असतील, स्थानिक महापौर फैजुल मॅम असतील, किंवा स्थानिक आयुक्त नवनीतजी गोयल असतील, किंवा स्थानिक नगरसेवक गजानन मोतीराम पाटील असतील, स्थानिक नगरसेविका शैलजा लालचंद भोईर असतील, जालिंदर पाटील असतील, किंवा प्रमिला मुकेश पाटील असतील, यांनी सुद्धा या कामाची पाहणी करावी. कारण पाणी कुठं मुरतं, जे पाणी आपल्याला मिळत नाही, कारण ह्या कामाचा पूर्णतः नियोजन या ठिकाणी झालं होतं. बघा, या ठिकाणी अनेक साधन सामग्री ठेवून ठेकेदार पळाला आहे. या ठिकाणी श्वान इथं आराम करतोय आणि या ठिकाणी तुम्हाला ह्या पाईपामधूनच तुम्हाला पाणी भेटणार होतं. पण 27 गावाच्या नागरिकांनो, हे लक्षात घ्या, आश्वासनाला भूलथापाला बळी पडू नका. कारण 105 लक्ष लिटर कल्याण, डोंबिवली, टिटवाळा आणि 27 गावासाठी पाणी शुद्धीकरण केंद्राचं उभारले जाणार होते, पण ते पण कुठे गेले देव जाणे. परंतु स्थानिक नागरिकांना, स्थानिक लोकप्रतिनिधींना हेच आव्हान आहे की असे जर मोठमोठे प्रोजेक्ट या ठिकाणी बंद अवस्थेत पडले तर स्थानिकांची तहान कधी भागणार आहे? कारण तुमचं 2025 टार्गेट होतं, ते 2030 सुद्धा उजाडू शकतो. सन्मान्य खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथराव शिंदे साहेब असतील, किंवा स्थानिक राजेश गोवर्धन मोरे साहेब असतील, सन्मान्य आमदार आहेत आणि स्थानिक नगरसेवक असतील, यांनी या कामाकडे जाणून बुजून लक्ष द्यावे. कारण स्थानिक 27 गावाच्या नागरिकांना पाणी अद्यापही मिळत नाही आणि मुबलक, तुम्ही तर बोलले होते मुबलक पाणी मिळेल, परंतु पाणी प्रवाह करणारी नलिका या ठिकाणी तयार आहे, पण या ठिकाणी पाणीच नसल्या कारणानं ही नलिकेमध्ये फक्त आणि फक्त हवाच दिसते, बाकी काही नाही. आणि अशीच हवा जर लोकप्रतिनिधी दाखवली तर पुढची हवा हे मोठा फुगा होऊ शकतो आणि तो फुटू शकतो. आणि ह्याच अनुषंगाने आपण बघू शकता या ठिकाणचं जे काम आहे, या ठिकाणी मोठमोठे पाण्याचा प्रवाह करणारे पाईप या ठिकाणी पडून आहेत. याचा वापर अद्यापही ह्या ठेकेदारांनी केला नाही आणि या ठिकाणी दुसरा ठेकेदार आणून हे काम प्रगतीपथावर न्यावं आणि 27 गावाच्या जे काही स्थानिक नागरिक आहेत त्यांना हे पाणी पुरवठ्याचा योग्य प्रमाणात मिळवून द्यावा, जेणेकरून 27 गावाच्या नागरिकाची तहान भागेल आणि आपल्याला महान समजल्या जाईल. कारण गेली 7 वर्ष महापालिका प्रशासनावरती प्रशासक हे विराजमान झाले होते आणि प्रशासकाच्याच सान्निध्यात ही अमृत पेयजल योजना राबविली गेली होती. परंतु या प्रशासकानं फक्त खोटे आश्वासनं दिली आणि खोट्या आश्वासनाला 27 गावातील नागरिक हे भूलथापाला बळी पडलेत. कारण 357 कोटीच्या ह्या योजनेसाठी पाणी अद्यापर्यंत 2025 टार्गेट होतं, पण ते पाणी अद्याप 27 गावातल्या नागरिकांना मिळालं नाही. अनेकांनी हंडे मोर्चे कळशा, अनेकांनी महापालिकेवरती धडक मोर्चे सुद्धा नेले, परंतु सत्ताधारी असताना भाजपाचे संदीप माळी असतील यांच्या नेतृत्वाखाली, भोपरवासी असतील, 27 गावाच्या सर्वपक्षीय हक्क सर्वोच्च संमती असेल किंवा युवा मोर्चा असेल, यांनी अनेक वेळा महापालिकेवरती मोर्चे नेले, परंतु म्हणतात ना, गेंड्याचं कातडी परिधान केलेलं हे प्रशासक होतं, यांना अद्यापही जाग नव्हती आली. कारण झोप लागलेल्या माणसाला उठवू शकतो, परंतु झोपीचं ढोंग करणाऱ्या प्रशासनाला स्थानिक 27 गावाचे नागरिक हे उठवू शकले नाहीत. आणि हर घर में नल और उस नल में जल हे कधी येणार याची वाट 27 गावाचे नागरिक आतुरतेने पाहत आहेत. आता त्या नळामध्ये पाणी येणार की ते नळ कोरडेच राहणार हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरू शकणार आहे. दर्शक बांधवांनो, या बातमीचं वार्ताकरण आपल्याला आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. पाहत राहा फक्त सिद्धेश्वर वार्ता न्यूज आपल्या युट्यूब चॅनेलवर.